आज आपण साबुदाण्याची रसमलाई करणार आहोत। खूप लवकर होणारी रेसिपी आहे। चला तर मग सांगते। रात्री भिजू घातलेला साबुदाणा, मिल्क पावडर आणि साखर एवढे साहित्य घेतलं। भिजलेला साबुदाणा मिक्सरच्या भांड्यात टाकला, त्यामध्ये मिल्क पावडर टाकली, थोडीशी साखर टाकली, याचं छान असं मिश्रण बनवून घेतलं। हे बघा असं त्याला ताटलीमध्ये काढलं, हाताला तूप लावून छान असे गोळे बनवून घेतले। खूप लवकर होणारी रेसिपी आहे, जास्त वेळ लागत नाही आणि अगदी कमी साहित्यात। त्यानंतर एका कढईमध्ये 1 वाटी दूध घेतलं, त्यामध्ये मिल्क पावडर टाकली, थोडीशी साखर टाकली आणि आता ड्रायफ्रूट टाकणार आहे। काजू, बदाम, मनुके बस एवढंच टाकून दिलं। छान कढई आता गॅसवर ठेवणार आहे। दुधाला उकळी आणून घ्यायचं। छान दुधाला उकळी आल्यानंतर जे गोळे बनवलं होतं ना आपण साबुदाण्याचे, ते गोळेमध्ये टाकून द्यायचं। हे बघा असं त्यावरती झाकण ठेवून 2-3 मिनिट शिजवून घ्यायचं। ते शिजलेलं कसं समजतं की ते दुधावर तरंगतात, गोल गोल गोळे आपण बनवलेले, म्हणजे आपले रसगुल्ले तयार आहेत। हे बघा असे, आणि दुधात टाकल्यामुळे ते छान फुलतात, पण असं मोठे होतात। तुम्ही बघू शकता मस्त शिजलेली आहे। उपवासाला तर ही चालतीच रेसिपी। तुम्हाला जर आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा। हे बघा अशी मस्तच खायला खूप छान। आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।